नमस्कार तुम्हाला सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आता मी आहे इथे असलेल्या हिलिया या स्टेशनवर, कारण आता आमची सुरू होती आहे प्रागची ट्रिप आणि म्हणूनच आता आम्ही सगळेजण तयार झालेलो आहोत। आता सकाळचे 4 वाजलेले आहेत। तर इथून कोपेनहेगन एअरपोर्ट जे की आम्हाला नियरबाय आहे, तिथून आम्ही आमची फ्लाईट घेणार आहोत आणि सगळेजण खूप एक्साइटेड आहेत आणि आय होप तुम्हाला पण हा व्हिडिओ बघायला नक्कीच आवडणार। मी आमची पूर्ण जर्नी शेअर करेन, त्याचबरोबर तिथे आज कोणते कोणते स्पॉट्स आम्ही बघणार आहोत हे पण शेअर करेन। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता घरातले सगळेजण तयार आहेत, तर मी त्यांना पण तुम्हाला भेटवते। इकडे सगळेजण आम्ही एकदम एक्साइटेड आहोत ट्रिपसाठी आणि आता थोड्याच वेळात आम्ही सगळेजण एअरपोर्टवर पोहोचू। आता इथून ट्रेन आहे, ती जी ट्रेन आम्हाला डेन्मार्कला सोडते, सो तिथून आम्ही फ्लाईट हे करू। सो भेटते तुम्हाला थोड्याच वेळात। आणि स्वीडनमध्ये आत्ता आम्ही पहाटे 4 वाजता निघालो आहोत, त्यामुळे वेदर बऱ्यापैकी थंड आहे इथलं। आपणच आम्ही स्वेटर घातलेलं आहे, जॅकेट्स घातलेले आहेत आत्ता। आणि आत्ता आम्ही आलेलो आहोत कोपेनहेगन एअरपोर्टला। सो आता इथूनच फ्लाईट असणार आहे। आम्ही आता चेकिंग आणि बाकीच्या सगळ्या प्रोसेससाठी म्हणून जात आहोत टर्मिनलला। सो मी भेटते थोड्यात। आणि आता आमचं सिक्युरिटी चेक वगैरे झालेलं आहे। आम्ही आता कोपेनहेगन एअरपोर्टवर आहोत आणि गेटकडे जात आहोत। आत्ता वाजलेले आहेत 5:30। सो आता आम्ही तिथे पोहोचतो आणि मग बोलते। आणि आता फायनली आम्ही प्रागच्या एअरपोर्टवर पोहोचलेलो आहोत। 1 तासाची जर्नी होती ही आणि आम्ही जस्ट आता पोहोचलेलो आहोत। सो आता पुढचा काय प्लॅन असणार आहे ते पण मी थोड्या वेळात तुमच्यासोबत शेअर करेलच। चेक रिपब्लिकचे कॅपिटल जी आहे ती आहे प्राग आणि एक लार्जेस्ट सिटी पण आपण इथली म्हणू शकतो चेक रिपब्लिकमधली। त्याचबरोबर चेक रिपब्लिकमध्ये जी करन्सी वापरली जाते ती क्राउन ही करन्सी आहे, चेक क्राउन म्हणून म्हणू शकतो आपण। सो ती करन्सी इथे आहे। त्याचबरोबर लँग्वेज देखील इथली डिफरंट आहे, चेच म्हणून त्यांची लँग्वेज आहे इथे। आणि आमचे जे हॉटेल अपार्टमेंट जे आहे ते अगदी सिटी सेंटरला आहे आणि म्हणूनच त्याच्या जवळपास ते स्पॉट आता आम्ही बघणार आहोत। आणि त्यासाठी म्हणून निघालो तर रस्त्यामध्ये अशी घोडागाडी दिसत आहे आणि हे बघून मला ठाण्याची आठवण आली। ठाण्यामध्ये देखील तलाव पाहिला आपण अशा पद्धतीनं घोडागाडीत बसू शकतो, जसे आता इथं लोक बसलेले आणि ट्रॅव्हल करताना दिसत आहेत। आणि
हॉटेल रूमवर आम्ही ऑलमोस्ट 10च्या आसपास पोहोचलो। तिथे लगेज वगैरे ठेवलेलं आहे आणि आता आम्ही विचार केला की थोडंसं सिटी फिरायला म्हणून बाहेर पडूयात म्हणून। आणि इथे जवळपास असे भरपूर सारे स्पॉट्स आहेत। आमचं जे हॉटेल आहे ते देखील सिटी सेंटरला आहे, सो त्यामुळे आम्ही आता बाहेर पडलेलो आहोत। मस्त ऊन आहे आणि खूप सुंदर असं वाटतं ह्या सिटीमध्ये। आर्किटेक्चर पण खूप बघण्यासारखं आहे, तर मी तुम्हाला पण दाखवते। जवळपासचा स्पॉट एक्सप्लोर करणार आहोत आता, तर चला आता आपण बघूया। आणि आता आम्ही आलेलो आहोत इथे असलेल्या ओल्ड टाउन स्क्वेअर इथे। तर हा जो आहे हा मोस्ट हॅपनिंग प्लेस आहे। तुम्ही आत्ता पण बघू शकता, छान ऊन आहे म्हणून लोकांची भरपूर सारी गर्दी आहे। आणि आता इथल्या या फेमस पॉईंटवर सुद्धा आम्ही फोटोज वगैरे क्लिक करू आणि मग पुढं बघूयात। भरपूर हॅपनिंग प्लेस आहे, खूप आज बरेच काय काय इथे इव्हेंट देखील सुरू आहे। आणि ओल्ड टाउन स्क्वेअरला तुम्ही आलात तर तिथेच 3-4 अशा वेगवेगळ्या बिल्डिंग्स आहेत, जसं की ओल्ड टाउन हॉल जिथे ॲस्ट्रॉनॉमिकल क्लॉक आहे, ह्याच्या तुम्ही वर पण जाऊ शकता। त्याचबरोबर इथे एक कॅथेड्रल आहे, सेंट निकोलस कॅथेड्रल म्हणून आहे, त्याचबरोबर चर्च आहे। सो असे 3-4 स्पॉट तुम्हाला इथेच बघायला मिळतात। आणि हे जे ओल्ड टाउन स्क्वेअर आहे ह्याच्याच जवळ आहे ॲस्ट्रॉनॉमिकल क्लॉक, जे खूप फेमस असं अट्रॅक्शन आहे। आणि तिथे खूप छान असा शो आपण म्हणू शकतो होत असतो 11 वाजता, सो तो पण आम्ही बघणार आहोत। आता 11 वाजत आलेले आहेत, सो आम्ही तो पण बघणार आहोत। आणि अजून एक गोष्ट म्हणजे हे जे ॲस्ट्रॉनॉमिकल क्लॉक आहे हे 3rd ओल्डेस्ट ॲस्ट्रॉनॉमिकल क्लॉक म्हणून ओळखलं जातं। आणि हो, त्याचबरोबर ह्या क्लॉकचा जो शो आहे तो पण खूप इंटरेस्टिंग असणार आहे, तर आपण आता तो बघूया। आणि त्याचबरोबर ह्या क्लॉकमध्ये म्हणजे तुम्हाला जर वर जायचं असेल इथे तर तिथे पण एलिव्हेटर किंवा स्टेप्स आहेत की ज्याने तुम्ही वरपर्यंत जाऊन बघू शकता। अदरवाईज खालून पण तुम्ही हे सगळं एन्जॉय करू शकता। सो चला आपण आता तिथे जाऊया। चला। आणि हा जो शो आहे हा बघण्यासाठी म्हणूनच इथे तुम्ही बघू शकता भरपूर गर्दी आहे आत्ता। आणि आता आम्ही जात आहोत नेक्स्ट पॉईंट बघायला। सो जाताना इथे पूर्ण बाजूला तुम्हाला दिसेल शॉपिंग मार्केट आहे आणि खूप चहलपहल आहे इथे लोकांची। आपल्याकडे पण वेगवेगळ्या स्टेटमध्ये इनफॅक्ट वेगवेगळ्या स्टेटची अशी एक स्पेशालिटी असते, फूड असतं फेमस असं। तसंच इथे देखील वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये तुम्हाला वेगवेगळं फेमस फूड त्यांचं बघायला मिळतं। तसंच आत्ता इथे कोणतं फेमस फूड आहे तर ट्रेडेलनिक म्हणून एक स्वीट डिश आहे की जी तुम्ही डेझर्ट म्हणून एन्जॉय करू शकता किंवा असंही तुम्ही पेस्ट्रीसारखं घेऊ शकता। हे ट्रेडेलनिक जे की एक टाईप ऑफ पेस्ट्री आहे। विंटरमध्ये, समरमध्ये, ऑटममध्ये सगळ्या सीझनमध्ये इथे हे मिळतं। फक्त विंटरमध्ये किंवा ऑटममध्ये हे हॉट चॉकलेटसोबत तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून थंडीच्या दिवसात गरम वाटतं। आणि आत्ता जसं की समर सुरू आहे तेव्हा तुम्ही आईस्क्रीमसोबत ते जनरली असं सर्व करताना दिसले इथं, ज्याच्यावर वेगवेगळे टॉपिंग्स घालून बेरीज वगैरे घालून तुम्ही घेऊ शकता। सो मस्त आहे, टेस्टी आहे। आम्ही पण इथे ट्राय केलं हे। आणि आता आम्ही आहोत चार्ल्स ब्रिज इथे।
आता हा युरोपमधला एक ओल्डेस्ट ब्रिज म्हणून ओळखला जातो. प्रागमध्ये हा खूप फेमस ब्रिज आहे आणि हा स्टोन ब्रिज म्हणून ओळखला जातो, जिथून आपण ओल्ड जी सिटी आहे प्रागची ती बघू शकतो. त्याला कनेक्टेड हा ब्रिज आहे जसं. सो चार्ल्स ब्रिज जो आहे तो चार्ल्स या राजाच्या काळातला म्हणजेच ऑलमोस्ट 15व्या सेंचुरीमधला ब्रिज आहे आणि खूपच मोठा असा ब्रिज आहे. हा जवळपास 516 मीटर लांब आहे आणि 10 मीटर जे आहे तो वाईड आहे हा ब्रिज. आणि ह्या ब्रिज नेहमी गजबजलेला असतो आणि खूप इथे लोक कोणी पेंटिंग करून विकतं, कोणी गाणं म्हणत असते खूप छान छान आणि त्यामुळे एकदम लाईव्ह असं एन्व्हायरमेंट असतं ह्या ब्रिजवर. नेहमी तुम्ही जेव्हा पण जाताल तेव्हा पण हा ब्रिज एकदम तुम्हाला टुरिस्टनी भरलेला दिसेल. आणि आता इथे देखील काही टुरिस्ट आलेले आहेत, त्यांच्यामध्ये काही इंडियन्स देखील आहेत. सो ते देखील आम्हाला इथे भेटलेले आणि आम्ही भरपूर साऱ्या गप्पा देखील मारल्या इथे. आणि आता जे आम्ही बुक केलेलं आहे ते अपार्टमेंट आहे, तर त्याचा क्विक टूर मी तुम्हाला आता देते. जस्ट आता थोड्या वेळापूर्वीच आम्ही इथं आलेलो आहोत. तर इथूनच दरवाजातून एंट्री आहे. एंट्री केल्यानंतर मी आता पुढं कसं आहे ते देखील दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकता खूप स्पेशियस असा हॉल प्लस किचन असं आहे आणि इथे सगळे युटेन्सिल्स बेसिक ज्या आपल्याला लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या पण सगळ्या आहेत. त्यामुळे सकाळचा ब्रेकफास्ट देखील आम्ही इथं बनवू शकतो आणि एरवी पण आपल्याला काही वाटलं तर इथे नक्कीच बनवता येतं. तर इथे आहे हा मस्त असा सोफा, त्याचबरोबर पेंटिंग्स लावलेले आहेत, एकदम फ्रेश लुक आहे. आणि इकडे जे आहे इकडे बाल्कनी आहे आणि त्याचबरोबर इकडे टीव्ही आहे. त्यानंतर इकडे मोठा असा डायनिंग टेबल आहे आणि त्याचबरोबर इकडे पण आहे किचन, काउंटर टॉप आहे इथे पण आणि त्याच्यावर डेकोरेशन पण सुंदर असं केलेलं आहे. आणि हे आहे मस्त असं किचन. त्याचबरोबर अजून इथे आणि किचनमध्ये लागणारं थोडंफार क्रॉकरीचं सामान, त्याचबरोबर तर डिशवॉशर जर दिलेलं आहे तर त्याच्या टॅबलेट्सपासून इथे सगळं दिलेलं असतं. जे बेसिक लागणारे जे युटेन्सिल्स आहेत ते देखील इथे आहेत. सो त्यामुळे थोडंफार इथे बनवता येऊ शकतं. आणि मला असं वाटतं की हा जो गॅस आहे हा आपला फ्लेमवाला गॅस आहे. अरे वा, मस्त आहे, खूप छान. कारण स्वीडनला फ्लेमवाला गॅस नाहीये, त्यामुळे आम्ही असा गॅस नाही वापरलाय बऱ्याच दिवसांपासून. त्याचबरोबर इकडे आहे फ्रीज. आत्ता तर इथे फ्रीजमध्ये काही नाही आहे ठेवलेलं, फक्त येताना दही आणलं होतं, परंतु नंतर लागणारं ब्रेड, बटर, दूध चहासाठी असं सगळं आणायचं आहे. त्याच्यानंतर आता मी तुम्हाला बेडरूम दाखवते. 2 बेडरूम आहेत, 3 आहेत. ओके, 3 बेडरूम आहे. इथे मस्त मोठा असा मिरर आहे की जिथे उभं राहून तयार होऊ शकतो आम्ही मस्त आणि तयार झाल्यावर बघू शकतो लोक. त्यानंतर आता इकडची बेडरूम मी दाखवते. एकदम कोझी अशी रूम आहे ही. इथे तुम्ही बघू शकता हे असे स्लोपिंग रूफ आहे, त्याचबरोबर बेड आहे. त्यानंतर इथे क्लोजेट पण दिलेलं आहे, क्लोजेट परत मिरर असं दिलेलं आहे. आणि इकडे आहे वॉशरूम. वॉशरूम मध्ये देखील वॉशिंग मशीन दिलेलं आहे. त्यानंतर इथे हे अशा प्रकारची छोटीशी अशी लॉबी आहे आणि इकडे एक बेडरूम आहे आणि त्याचबरोबर इकडे देखील एक बेडरूम आहे. तर ही बेडरूम पण तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी स्पेशियस आहे, जिथे बेड दिलेला आहे. इथे पण असं क्लॉसेट टाईप मध्ये दिलेलं आहे की जिथे आपण थोडंफार सामान आपलं ठेवू शकतो. तो इकडे विंडो आहे की ज्यामुळे छान सनलाईट देखील येऊ शकतो. इथे सनलाईट पण येत आहे बेसिकली इकडे छान. आणि त्यानंतर ह्या बाजूला आहे ही दुसरी बेडरूम. तर ही देखील त्याच बेडरूम सारखी आहे की ज्यामध्ये अशा पद्धतीचं रूफ आहे, वर लाईट्स बघू शकता तुम्ही. सेमच आहे बेसिकली, जशी मी आता जी रूम दाखवली सेम तशाच टाईपमध्ये ही दुसरी बेडरूम आहे. आणि त्यानंतर इकडे आहे वॉशरूम, ज्यामध्ये आहे मोठा असा टब बाथ.
इकडे देखील खूप छान मिरर आहे, स्टोरेजचं थोडंफार दिलेलं आहे त्यांनी. सो अशा पद्धतीचं आहे हे किचन अपार्टमेंट. आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस आम्ही इथे जवळच्या इंडियन रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत. घरापासून अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि ह्या इंडियन रेस्टॉरंटमधून आम्ही आता आमचं डिनर घेतलेलं आहे आणि आता मस्त जे आपलं भारतीय जेवण असतं ते आम्ही एन्जॉय करू घरी जाऊन. आणि हाच होता माझा आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर नक्की करा. त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटूत उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.